तर विलिनीकरण हे अजित पवारांच्याच नेत्यांना नकोय असं चित्र आहे। कारण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनील शेळके यांचा विलिनीकरणाला विरोध दिसतोय। विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल कल्पना नसल्याचं अजित पवारांच्या नेत्यांचं म्हणणं आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या नेत्यांनाच नकोय असं दिसतंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनील शेळके यांचा विलिनीकरणाला विरोध असल्याचं दिसतंय। विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल कल्पना नसल्याचंही हे नेते सांगतायत। दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे। आज यावरती भाष्य आपण का करतो नाही, त्या विषयाला आपण सारखेच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे। परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत। जी चर्चा आहे ती वहिनींबरोबर दादांनी केलेली असेल। आता वहिनींबरोबर आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं काही सांगता येणार नाही। कौटुंबिक प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनी बसून चर्चा करतील आणि आम्ही वहिनीने घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल। तर विलिनीकरण होणार होतं असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगतायत। मात्र भाजपनं सुद्धा विलिनीकरणाबद्दल अजितदादांनी आम्हाला कल्पना दिली नव्हती असं सांगितलंय। समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो, त्यावेळेला सांगितलं ते आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा झाली, माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे। फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा। अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे विलिनीकरणाच्या चर्चाच आता विलीन होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। दुसरीकडे विलिनीकरणाबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागच्या 2 दिवसात काय म्हटलं होतं तेही पहा। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यायला पाहिजे। मागील काळामध्ये मी अनेक वेळा बोललेलो आहे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र आल्याने नक्कीच त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि महाराष्ट्राचा विकास ज्या पद्धतीने झाला पाहिजे त्या पद्धतीने होण्यास नक्कीच मदत होईल। पण ही सर्व 12 तारखेला हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहे, कुठेतरी अंधारात ठेवलं तटकरेंनी असं वाटतंय का? नाही, तसं म्हणता येणार नाही। प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे, छगनजी भुजबळ ह्या वरिष्ठ नेत्याला या गोष्टीची सर्व कल्पना होती, त्यामुळं मला नाही वाटत की कुणी जाणून बुजून कुणाला अंधारात ठेवल्याचा हा प्रश्नच येत नाही। त्याच्यात जर यांनी या कुटुंबाने जर आम्हाला सांभाळलं नाही तर आमचं भविष्यातलं राजकारण संपून जाणार। कोणाच्या भरोश्यावर करायचं, काहीच करायचं। साहेबांचं वय झालेलं आहे, साहेबाचं सुद्धा माझ्यासारख्या सामान्य माणसाचा इथपर्यंत आणि साहेबाचा माझ्याशी असा वाटा आहे। ते सगळे एकत्र आहेत, आता त्यांचा कुटुंबिक निर्णय आहे, परंतु त्यांनी एकत्र यावं हीच आमची अपेक्षा।